शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी साखर कारखाने टाळाटाळ करत असून शेतकऱ्यांना एफआरपी मिळवून देण्याची जबाबदारी शासनाची आहे, तरी देखील ती रक्कम मिळवण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत असल्यानं येत्या 13 डिसेंबर रोजी स्वाभिमानी संघटनेच्या वतीनं चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे। एक रकमी एफआरपी देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे ऊसाच्या टनामागे 400 ते 500 रुपयांनी भाव वाढणार आहे। मात्र शासनाचा आदेश असून सुद्धा काही साखर कारखाने शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत। मुळात शेतकऱ्यांना एफआरपी मिळवून देण्याची जबाबदारी शासनाची असली तरी या कारखानदारांना शासन पाठीशी घालत असल्याचे चित्र पाहायला मिळते। याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना एफआरपी मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी संघटना पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेणार असून येत्या 13 डिसेंबर रोजी कोल्हापूरसह राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले। साखर कारखाने सुरू होऊन महिना झाला असला तरी नियमानुसार शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळाली नाहीये। ऊस परिषदेनंतर शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार आणि साखर कारखाने यांनी दुर्लक्ष केलंय। शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी आमचे हे आंदोलन असल्याचे देखील खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले। 6 नोव्हेंबरला 14व्या ऊस परिषदेमध्ये 1 महिन्याचा आम्ही अल्टिमेटम दिलेला होता। एक रकमी एफआरपी देण्याच्या संदर्भामध्ये ना साखर कारखान्यांनी भूमिका घेतली, ना सरकारनं साखर कारखानदारांना तसा आदेश दिला आणि त्यामुळं कायद्यानुसार साखर कारखाने चालू होऊन महिना झाला। 15 दिवसापूर्वीच एफआरपीची पहिली रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणं गरजेचं होतं, परंतु अद्यापही शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत। त्यामुळं लाक्षणिक स्वरूपामध्ये 1 दिवसाचा चक्काजाम आंदोलन आणि ऊस तोड बंद आम्ही 13 तारखेला केला आहे। आणि हा प्रश्न फक्त शेतकऱ्यांचाच नाही आहे, शेतकऱ्यांना कायद्यानं संरक्षण दिलेलं असताना सुद्धा कायदा पायदळी तुडवला जातोय आणि शेतकऱ्याच्या हातात पैसा नसल्यामुळे एकूणच बाजारपेठेमध्ये सुद्धा मंदीची लाट तयार झालेली आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यांना मदत म्हणून आम्ही 13 तारखेलाच आंदोलन पुकारलं, कारण सुट्टीचा दिवस आहे, रविवार आहे। ज्यांची शेती नाही त्यांनी सुद्धा एक दिवस रस्त्यावर जाणं टाळून महाराष्ट्रातल्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला पाठिंबा द्यावा, ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे।